हे जे ड्रॅगन फ्रूट दिसतं ना, हे आता नेमकंच पक्व झालेलं आहे आणि थोडं लाल झालेलं आहे. आणि हे दिसते तुम्हाला आता हे ना हिरवं झालं, हिरवं. याला पण अजून 4 दिवस लागतात पक्व होण्यासाठी. परत तुम्हाला अजून दावतो मी. बरेच ठिकाणी म्हणजे पूर्ण लाल झालेले, काही तोडलेले. हे बघा आता हे पण लाल झालेले, हे पण लाल आहे. आणि अजून पण दुसऱ्या ठिकाणी ना ते पण दिसते बघा. थोडं झूम करून दावतो मी तुम्ही. आणि ते पण पक्व झालेलं आहे. म्हणजे काही कच्चे पण आहे ना आणि काही पक्व पण झालेले आहे. पण याला आहे ना बाजारामध्ये मागणी खूप कमी झालेली आहे. त्याची रेट मात्र खूप कमी झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितले ना तर बरेचसे रेट कमी झालेले आहे यावर्षी. हे म्हणजे आपण काय केलं, या सीताफळीच्या झाडावर त्याची ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. मला 1 मिनिट हे बघा आता हे दिसतंय ना, हे सीताफळ. म्हणजे आपण सीताफळीच्या झाडावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे. आणि त्याला आता ड्रॅगन फ्रूट संपले की सीताफळीचा आपण बार धरू शकतो. म्हणजे ते पण चालू आहे, सीताफळीची फळं पण येणं चालू आहे आणि ड्रॅगन फ्रूट पण चालू आहे. तोपर्यंत ड्रॅगन फ्रूटचं संपून जाते. म्हणजे असे छोटे छोटे लागलेले आता ते दिसत नसेल सध्या. आता थोडा आपला दिवस मावाचा टाईम झाला. बरेच ठिकाणी येते आता तो दिसत नाही सध्या. हे बघा आता हे बघा, हे सीताफळीचे. आता हे संपलं की सीताफळ परत येणार. म्हणजे आपण पूर्ण सीताफळीच्या याच्यावरच लागवड केलेली आहे ड्रॅगन फ्रूटची. हे बघा, एवढी जबरदस्त लागवड करता येते त्याच्यावर. आणि हे जे ना हे पक्व झालेले आहे आणि हे तोडून घेतले. हे बघा आता हे दिसते तुम्हाला, हे पूर्ण पक्व झालेले आहे. ती दावली तुम्हाला, ते कच्चे आहे. आणि हे जे आहे ना हे आत्ता एक अर्ध्या तासापूर्वीचे तोडलेले. हे बघा, म्हणजे एवढे जबरदस्त आलेले आहे. म्हणजे एका झाडाची फळं आहे. याच्यामध्ये जवळजवळ 30 फळं आहे आणि झाडाला अजून 20 फळं बाकी आहे. म्हणजे एका झाडाला 50 फळं लागलेले आहे. आणि खाण्यासाठी खूप गोड लागतात हे. याच्यामध्ये थोडं मीठ टाकून जर खाल्लं ना तर व्यवस्थित. जबरदस्त कलर आहे याचा.